हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द न्यूरॉन. ओके, तर मराठीमध्ये न्यूरॉनची रचना आणि कार्य असे म्हणतात. तर सगळ्यात पहिला आपण इमेज बघूया. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे न्यूरॉन. तर न्यूरॉनमध्ये जे आहे न्यूरॉनलाच काय म्हणतात, नर्व सेल असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये पार्ट आहेत. सगळ्यात पहिलं काय, डेंड्राइट. ओके, हे काय आहे, डेंड्राइट आहे. नेक्स्ट काय, सेल बॉडी. तर सेल बॉडी इथं आहे. ओके, आणि न्यूक्लियस. सेल बॉडीमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, राऊंड इन शेप आहे. नेक्स्ट आहे 7 सेल्स आहे. ओके, आणि एक्झॉन. ओके, हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे, एक्झॉन. ओके, एक्झॉन इज अ पार्ट ऑफ न्यूरॉन. आणि नेक्स्ट आहे एक्सॉन टर्मिनल. एक्सॉन टर्मिनल जो लास्ट जो पोर्शन आहे तर त्याला काय म्हणतात, एक्झॉन टर्मिनल असे म्हणतात. नोड ऑफ रॅनिवियर. ओके, तो रोड ऑफ द रॅनिवियर आहे. आणि नेक्स्ट कुठला आहे, मायलिन शेल्थ आहे. तर मायलिन शेल्थ हे एक्झॉनचा हा पार्ट आहे. ओके, तर सगळ्यात पहिला आपण स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन डेफिनेशन बघूया. सगळ्यात पहिलं, a neuron has a specialized structure that enable it to effectively transmit the signal throughout the nervous system. ओके, तर न्यूरॉन काय आहे, स्ट्रक्चर युनिट ऑफ द नर्व सेल आहे. ओके, न्यूरॉन खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, न्यूरॉनचं काम काय आहे की सिग्नल जे आहे ते ट्रान्समिट करणं. तर त्याला म्हणतात न्यूरॉन असे म्हणतात. The neuron the structure is closely related to its function, receive the processing and the transmitting information. ओके, म्हणजे कुठली पण इन्फॉर्मेशन जे आहे तर ते इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतं. कोण करतं, न्यूरॉन करतं. हिअर अ ब्रेकडाऊन ऑफ द मेजर पार्ट ऑफ द फंक्शन. ओके, तर सगळ्यात पहिलं बघूया स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन. तर सगळ्यात फर्स्ट काय आहे, सेल बॉडी. ओके, तर आपण बघितलेलं आहे इमेजमध्ये की सेल बॉडी काय आहे. द सेंट्रल पार्ट ऑफ द न्यूरॉन कंटेन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. ओके, तर सेल बॉडी जे आहे, ओके, न्यूरॉनमध्ये एक पार्ट आहे, सेल बॉडी आहे. तर सेल बॉडीमध्ये काय आहे, एक तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. तर सेल बॉडीचं फंक्शन काय, सेल बॉडीलाच काय म्हणतात, सोमा असे म्हणतात. तर फंक्शन काय आहे, मेंटेन द न्यूरॉन हेल्थ अँड द कॅरी आउट द सेल्फ मेटाबॉलिक फंक्शन. द न्यूक्लियस कंटेन द जेनेटिक मटेरियल वाईल द सोमा इंटिग्रेटेड इनकमिंग सिग्नल्स. ओके, तर सेल बॉडीचं फंक्शन काय आहे की सगळ्यात पहिलं मेटाबॉलिक फंक्शनमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि न्यूक्लियसमध्ये काय, जेनेटिक मटेरियल आहे. ओके, ओके, नेक्स्ट आहे डेंड्राइट. डेंड्राइट जे आहे एक ट्री लाईक एक्सटेन्शन ब्रांचिंग ऑफ द फ्रॉम द सेल बॉडी. ओके, म्हणजे डेंड्राइट काय आहे, एक तर ट्री लाईक एक्सटेन्शन आहे, खूप सारे ब्रांचेस आपण बघितलेलं आहे इमेजमध्ये. तर हे डेंड्राइटचं फंक्शन काय आहे, तर डेंड्राइट रिसीव द इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम द अदर न्यूरॉन or the sensory stimuli and they carry from the toward the cell body and they act as a neurons input the structure. ओके, तर डेंड्राइट काय रिसीव्ह करतं, इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, म्हणजे खूप सारे जे न्यूरॉन्स असतात तर न्यूरॉन्समध्ये काय होतात, एक न्यूरॉन झालं की दुसरा न्यूरॉन झालं की तिसरा न्यूरॉन. तर हे सगळे जे आहे सगळे कनेक्टेड आहे. आणि तिथं जे इन्फॉर्मेशन जे आहे एक न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात. ओके, आणि ते जे न्यूरॉनमध्ये काय इलेक्ट्रिकल सिग्नल पास होते आणि त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण एक्झॉन. अ लॉंग सिलेंड्रिक प्रोजेक्शन एक्सटेंडिंग फ्रॉम द सेल बॉडी. ओके, तर आपण बघितलेलं आहे की जे एक्झॉन काय आहे, लॉंग आहे आणि एक्सटेंड फ्रॉम द सेल बॉडीपासून स्टार्ट होतं आणि लास्ट जे आहे एक्झॉन टर्मिनलपर्यंत आहे. तर एक्झॉनचं फंक्शन काय, कंडक्ट द इलेक्ट्रिकल इम्पल्स अवे फ्रॉम द सेल बॉडी टुवर्ड्स द अदर न्यूरॉन मसल्स ऑर ग्लँड. द एक्झॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिटिंग द न्यूरॉन आउटपुट सिग्नल्स. ओके, तर एक्झॉनचं फंक्शन काय आहे की इलेक्ट्रिकल इम्पल्स जे आहे कंडक्ट करणं. ओके, सेल बॉडी टू न्यूरॉन मसल्स आणि ग्लँडवरती ते काय करणं, इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे इन्फॉर्मेशन वगैरे आहे ते ट्रान्समिट करणं. तर नेक्स्ट आहे एक्झॉन हेलिलॉक. द स्ट्रक्चर काय, द कॉनिकल रिजन इन द जंक्शन ऑफ द सेल बॉडी आणि एक्झॉन. ओके, तर एक्झॉन हेलिकॉन काय, एक तर जंक्शन आहे सेल बॉडी आणि एक्झॉनमधला. तर फंक्शन काय, द एरिया दॅट न्यूरॉन इंटिग्रेट द इनकमिंग द सिग्नल अँड डिटरमाइन टू जनरेट द ॲक्शन टू पोटेन्शियल इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, न्यूरॉनमध्ये पण काय होतं, इलेक्ट्रिकल सिग्नल इन्फॉर्मेशन हे काय केलं जातं, ट्रान्समिट केलं जातं.
ओके, तर नेक्स्ट आहे मायलिन शेल्थ. द स्ट्रक्चर काय अ फॅटी इन्सुलेटेड layer that wrap around the axon. Okay, the producing by the glial cells, Schwann cell in the PNS and the oligodendrocyte in the CNC. ओके, तर मायलिन शेल्थ आहे. तर स्ट्रक्चर काय त्याच्यामध्ये काय तर फॅटी इन्सुलेटेड लेअर आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि ओके, तर त्याचं फंक्शन काय तर इन्क्रीज द स्पीड ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल, द ट्रान्समिट द ॲक्झॉन, preventing the signal loss and allowing the impulse in the jump between the gap in the mycelium is called nodes of the Ranvier, and through the process is called saltinary conductions. ओके, तर सगळ्यात पहिले जे मायलिन शेलचं फंक्शन काय आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहे ते स्पीड वगैरे जे आहे ना ते इन्क्रीज करणं. ओके, म्हणजे वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉनमध्ये काय होणार की इलेक्ट्रिकल सिग्नल फास्ट स्पीड इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होण्यासाठी हे मायलिन शेल जे फास्ट काम करतं. ओके, तर नेक्स्ट आहे नोड ऑफ रॅनवियर. तर स्ट्रक्चर काय आहे द गॅप इन द मायलिन शेल्थ अलॉंग द एक्झॉन. ओके, तर त्या नोड ऑफ द रॅनवियर काय आहे गॅप ऑफ द मायलिन शेल्थ आहे, तर त्याला म्हणतात नोड ऑफ रेनवियर म्हणतात. तर त्याचं फंक्शन काय ट्रान्समिट द नर्व इम्पल्स बाय अलाउिंग द सिग्नल नॉन हॉप फ्रॉम द वन नोड टू अनदर नेक्स्ट. ओके, म्हणजे वन न्यूरॉन टू नेक्स्ट न्यूरॉनमध्ये काय होणार की इन्फॉर्मेशन जे आहे ते ट्रान्समिट होणं. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण एक्झॉन टर्मिनल. द ब्रांचेस ॲट द एंड ऑफ द एक्झॉन दॅट कंटेन द सिम्पॅटिक व्हेकल्स द फील्ड विथ द न्यूरो ट्रान्समिटर. ओके, तर एक्झॉन टर्मिनल आपण बघितलेलं आहे. तर एक्झॉन टर्मिनलमध्ये काय आहे की त्याच्यामध्ये काय न्यूरो ट्रान्समिटर आहेत. ओके, तर फील्ड विथ द न्यूरो ट्रान्समिटर आहेत. तर फंक्शन काय आहे द एक्झॉन टर्मिनल रिले द न्यूरो ट्रान्समिटर इन टू द synaptic cleft and the gap between the neurons, and that actions of the potential arrives establish the communication with the next neuron to other target cells. ओके, तर ह्यामध्ये काय आहे की सगळ्यात पहिले एक्झॉन टर्मिनलमध्ये काय न्यूरो ट्रान्समिटर काय होणे रिलीज होतात. ओके, आणि हे कुठे केलं जातं सिम्पॅटिक क्लेफ्टमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल हा न्यूरॉन आहे. ओके, तर हा एक न्यूरॉन आहे आणि एक दुसरा एक काय आहे न्यूरॉन आहे. ओके, तर हे न्यूरॉन आहे. तर सगळ्यात पहिले जे आहे हे फर्स्ट न्यूरॉन आहे आणि हे काय आहे सेकंड न्यूरॉन आहे. आणि सेकंड न्यूरॉन जे आहे आता हा जो पार्ट आहे. ओके, तो हा जो पार्ट आहे ना त्याला काय म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. थोडासा गॅप आहे तर त्याला म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि एक जे एक्झॉन टर्मिनल आहे जो म्हणजे हा पार्ट आहे, तर ह्या पार्टमध्ये काय होणे की न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होतात. ओके, आणि मग नेक्स्ट जे न्यूरॉन आहे फॉर एक्झाम्पल हे सेकंड जे न्यूरॉन आहे ते काय करणार की न्यूरो ट्रान्समिटर त्याच्यामध्ये पण न्यूरो ट्रान्समिटर आहेत आणि ते ग्रॅप करून इन्फॉर्मेशन जे आहे ते नेक्स्ट न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट आहे सिनॅप्स म्हणजे द जंक्शन बिटवीन द एक्झॉन टर्मिनल अँड द वन न्यूरॉन अँड dendrite of the cell body or another neuron or the muscles or the gland cells. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे ना ते कनेक्टेड व्हायला लागले एक्झॉन टर्मिनल आणि दुसरं एक न्यूरॉन आहे. तर ह्या दोन्हीमधला जो जंक्शन आहे त्याला काय म्हणतात सिनॅप्स असे म्हणतात. नेक्स्ट त्याचं फंक्शन काय आहे द फॅसिलिटेट द ट्रान्समिशन ऑफ द सिग्नल ऑफ द न्यूरो ट्रान्समिटर अक्रॉस द सिनॅप्टिक क्लेफ्ट टू नेक्स्ट न्यूरॉन. ओके, तर ह्यामध्ये काय केलं जातं इन्फॉर्मेशन जे दुसऱ्या न्यूरॉनला जे आहे ते इन्फॉर्मेशन पोहोचवणे म्हणतात. ओके, तर एक न्यूरॉन टू दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात. तर ते आहे सिनॅप्स. ओके, तर हे इमेज आपण बघितलेच होतं. ओके, तर फंक्शन ऑफ द न्यूरॉन. तर फंक्शन ऑफ द न्यूरॉन तर फर्स्ट काय द प्रायमरी फंक्शन ऑफ द न्यूरॉन ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. ओके, तर सगळ्यात पहिलं जे न्यूरॉनचं फंक्शन काय आहे की इन्फॉर्मेशन जे आहे ते ट्रान्समिट करणं, म्हणजे दुसऱ्या न्यूरॉनला काय करणार इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं.
नेक्स्ट आहे रिसेप्शन्स. द न्यूरॉन रिसीव द सिग्नल फ्रॉम द केमिकल थ्रू द डेंड्राइट फ्रॉम द अदर न्यूरॉन सेन्सरी रिसेप्टर. ओके, तर सगळ्यात पहिले जे इन्फॉर्मेशन कुठून भेटते, सगळ्यात पहिलं डेंड्राइटमध्ये जाते. डेंड्राइटमधून तिथं काय आहे, सेल बॉडी आहे. सेल बॉडीपासून इन्फॉर्मेशन ॲक्झॉनमध्ये जाते. ॲक्झॉनमधून कुठे जाते, ॲक्झॉन टर्मिनलमध्ये जाते. ॲक्झॉन टर्मिनल टू अदर न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होणे. ओके, नेक्स्ट आहे इंटिग्रेशन्स. इंटिग्रेशनमध्ये द सिग्नल कन्वर्ज इन द सेल बॉडी and the integrate the axon allele and the combine the signal from the strong enough and the action potential is generated. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन काय करणे, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये ते काय करणार, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात. नेक्स्ट काय, कंडक्शन. कंडक्शनमध्ये काय आहे, द ॲक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल डाऊन द एक्झॉन टू द टर्मिनल. ओके, एक्झॉन टू एक्झॉन टर्मिनल मध्ये काय होणार, इन्फॉर्मेशन काय होणार, ट्रान्समिट होणार. द मायलिन शेल हेल्प द स्पीड ऑफ दिस कंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय, कंडक्ट करणं. ओके, इन्फॉर्मेशन काय होणे, कंडक्ट करणं. नेक्स्ट आहे ट्रान्समिशन. तर ट्रान्समिशनमध्ये काय, वेन द ॲक्शन पोटेन्शियल रिचेस द एक्झॉन टर्मिनल न्यूरो ट्रान्समिटर आर रिलीज इन टू द सिनॅप्स अँड द पासेस थ्रू द सिग्नल टू द नेक्स्ट न्यूरॉन ऑर द टार्गेट सेल. ओके, तर आपलं हे झालेलं आहे की न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होतं, तर ते कुठं होतं, ॲक्झॉन टर्मिनलमध्ये. आणि मग दुसऱ्या जे न्यूरॉनमध्ये काय होणार, इन्फॉर्मेशन खूप फास्ट होणार आणि इन्फॉर्मेशन काय होणार, ट्रान्समिट होणार. नेक्स्ट आहे द एंटायर द प्रोसेस अलाविंग द नर्वस सिस्टम दॅट कंट्रोल द बोथ व्हॉलेंटरी ॲक्शन्स लाईक द मुव्हिंग युअर हँड अँड द इन्व्हॉल्टरी फंक्शन रेग्युलेटिंग द हार्टबीट अँड डायजेशन. ओके, तर नर्वस सिस्टीममध्ये काय आहे, त्याच्यामध्ये 2 आहेत. तर सगळ्यात पहिलं व्हॉलेंटरी ॲक्शन. व्हॉलेंटरी ॲक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं हात इकडून तिकडं करणं, आपण इथून आपण इकडं मुवमेंट करतो, इकडं सोडून तिकडं जाऊ शकतो, तर ते काय व्हॉलेंटरी ॲक्शन आहे. आणि इनव्हॉलेंटरी म्हणजे काय, ते आपल्या हातामध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल डायजेशन वगैरे व्हायला लागले, ते ॲटोमॅटिकली व्हायला लागले. ओके, आपलं ब्रिदिंग आहे ते पण ॲटोमॅटिकली व्हायला लागले, तर ते काय आहे, इनव्हॉलेंटरी फंक्शन आहे. ओके, सो थँक्यू. आपलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे.